Brought to you by Green Harvest. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. उन्हाने तापलेल्या रस्त्यांवर पावसाच्या हलक्या सरी बरसायला सुरुवात झालेली आहे. म्हणजेच महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये आता अवकाळी पाऊस बरसतोय. एकीकडे विदर्भातल्या काही भागांना हीटवेव्हचा अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे. म्हणजे अगदीच अकोला, अमरावती हे जिल्हे जर बघितले तर इथे हीटवेव्हचा रेड अलर्ट आता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे. मात्र दुसरीकडे दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे आहेत तिथे मात्र आता पाऊस बरसतोय. नक्की कुठे कुठे पावसाचा धोका असणार आहे, मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असेल का, आणि शक्यता असेल तर कुठे कुठे मुसळधार पाऊस पडेल, सोसाट्याचा वारा, वादळी स्वरूपाचे वारे कुठे कुठे वाहतील आणि हीटवेव्हचा रेड अलर्ट कुठे कुठे असणार आहे, यासोबतच मान्सूनची नक्की काय स्थिती आहे हे सगळं आपण पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय विद रिपोर्ट. तर सर्वात आधी मान्सूनचं नक्की काय अपडेट आहे ते आपण पाहणार आहोत. तर हवामान खात्याने दिलेल्या या इमेजनुसार आपण बघू शकतो की मान्सूनने प्रगती केलेली आहे. म्हणजे साधारण 16 ते 17 मे पर्यंत अंदमान निकोबार पर्यंत मान्सून दाखल होईल असं सांगितलं जात होतं. त्यानुसार 16-17 मे पर्यंत मान्सून दाखल झाला आणि पुढे 18 ते 22 मे पर्यंत संपूर्ण अंदमान निकोबार जी बेटे आहे ती मान्सूनच्या पावसाने व्यापलेली होते. आणि आता मान्सूनची काय स्थिती आहे तर 23 मे पर्यंत मान्सून पुढे सरकलेला आहे. म्हणजे अंदमान निकोबारहून पुढे मान्सूनचे वारे जे आहेत ते गेलेले आहेत, भारताच्या दिशेने सरकलेले आहेत. म्हणजेच मान्सूनच्या वाऱ्यांनी प्रगती केलेली आहे. महाराष्ट्रापर्यंत मान्सून कधी दाखल होईल, कोणत्या तारखेला दाखल होईल तर 5 जून पर्यंत दक्षिण महाराष्ट्रापर्यंत मान्सून पोहोचलेला असणार आहे. पुढे 10 जून पर्यंत अर्धा महाराष्ट्र म्हणजे दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातले काही भाग मान्सूनने व्यापलेले असणार आहे. तर साधारण 15 जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस बरसायला सुरुवात झालेली असणार आहे. या संदर्भात हवामान शास्त्रज्ञ सखा सानप यांनी एक महत्त्वाचं ट्विट केलंय, ज्यात त्यांनी म्हटलंय, नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी नैऋत्य अरबी समुद्र, आग्नेय अरबी समुद्राचे काही भाग, कोमोरिन प्रदेश, नैऋत्य आग्नेय आणि पूर्व मध्य बंगालचा उपसागर आणि अंदमान समुद्राच्या बहुतांश भागांवर आपली पुढील वाटचाल सुरू केलेली आहे. म्हणजे जसं की आपण या इमेजमध्ये बघितलं किंवा बघतोय की अंदमान निकोबार बेटातून पुढे मान्सूनच्या वाऱ्यांनी प्रगती केलेली आहे, त्यात डेव्हलपमेंट झाल्याचं बघायला मिळतं आणि महाराष्ट्राच्या दिशेने मान्सूनचे हे जे वारे आहेत ते सरकत असल्याचं आपण बघतोय. आता नक्की कुठे काय स्थिती असणार आहे ते आपण समजून घेणार आहोत. मात्र अगदी सुरुवातीलाच मी उल्लेख केल्याप्रमाणे की महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये आता पाऊस पडतोय. मान्सूनचा हा पाऊस नाहीये, अवकाळी पाऊस आहे. मात्र ह्या पावसाची स्थिती नक्की का तयार झालेली आहे ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून नक्की आता महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये पाऊस का पडतोय हे आपण समजून घेऊ शकतो. तर इथे आपण बघू शकतो की अरबी समुद्रात हे सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालेलं आहे, कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्याचं बघायला मिळतं. म्हणजे इथे मोठ्या प्रमाणात ढग दाटल्याचे समुद्रात आपण बघतोय. याचबरोबर इथे सुद्धा मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले आहेत. मात्र इकडे मान्सूनचा जो पाऊस आहे तो प्रगती करत असल्यामुळे अशा स्वरूपाचं वातावरण इथे बघायला मिळतंय. दक्षिण महाराष्ट्रात सध्या पाऊस का पडतोय तर त्याचा इफेक्ट हा अरबी समुद्रात तयार होणाऱ्या सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे आहे. म्हणजे इथे जे सायक्लोनिक सर्क्युलेशन, कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रावर काही प्रमाणात ढग दाटलेले आहेत आणि त्यामुळेच महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये आता पाऊस पडतोय. आता नक्की कुठे कुठे अलर्ट हवामान खात्याने दिलाय, म्हणजे तो पावसाचा अलर्ट असेल किंवा हीटवेव्हचा अलर्ट असेल, नक्की कुठे कोणता अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. तर ह्या मॅपमध्ये आपण बघू शकतो की विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट असणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलंय. त्यामध्ये अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांचा खास करून समावेश आहे. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्यात जास्त तापमान आता कुठे आहे तर ते अकोला, अमरावती आणि वर्धामध्ये आहे. आणि इथून पुढचे काही दिवस सुद्धा अकोला, अमरावती आणि वर्धा हे तापलेले असणार आहे. रेड अलर्टवर हे तिन्ही जिल्हे विदर्भातले आहेत. तर नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट हीटवेव्हचा हवामान खात्याने दिलाय. तर गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली हे जिल्हे हीटवेव्हच्या येलो अलर्टवर असणार आहे. आता पावसाची कुठे कुठे स्थिती असेल तर आपण बघतोय की पुणे, रायगड, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर, कोल्हापुराचा घाटाचा परिसर आणि पुण्याचा घाटाचा परिसर असा हा जो भाग आहे कोकणातला आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांचा, दक्षिण महाराष्ट्रातला बेसिकली या सगळ्या भागात पावसाची शक्यता असणार आहे. पावसाचा येलो अलर्ट या भागांमध्ये हवामान खात्याने दिलेला आहे. आता उद्याची काय स्थिती असणार आहे, 25 तारखेला वातावरण कसं असणार आहे तर 25 तारखेलाही अकोला, अमरावती, वर्धा यासोबतच यवतमाळमध्ये सुद्धा तापमानाचा पारा वाढलेला असणार आहे. रेड अलर्टवर हे 4ही जिल्हे असणार आहे. म्हणजे 24 तारखेच्या तुलनेने 25 तारखेला
तापमानात आणखीनच वाढ होणार आहे। याचबरोबर नागपूर आणि चंद्रपूर हे दोन जिल्हे सुद्धा अलर्टवर असणार आहे। ऑरेंज अलर्ट या दोन जिल्ह्यांना हवामान खात्याने दिलाय, तर गोंदिया आणि गडचिरोली हे दोन जिल्हे मात्र येलो अलर्टवर असणार आहे। उष्णतेचा पारा इथे सुद्धा असणार आहे। तर पुणे, रायगड, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव आणि लातूर दक्षिण महाराष्ट्रातला हा जो भाग आहे इथे पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता असणार आहे। 26 तारखेला वातावरण कसं असेल तर 26 तारखेलाही महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये हीटवेव्हचा अलर्ट असणार आहे, तर काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता असेल। रिमझिम स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता असणार आहे। विदर्भात अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि चंद्रपूर हे जिल्हे हीटवेव्हच्या ऑरेंज अलर्टवर असणार आहे, तर नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना हीटवेव्हचा येलो अलर्ट हवामान खात्याने वर्तवलाय। तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या भागात पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता असणार आहे। याच्या पुढच्या दिवशी म्हणजे 27 तारखेला वातावरण कसं असेल तर 27 तारखेला अकोला, अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर हे जिल्हे हीटवेव्हच्या ऑरेंज अलर्टवर असतील, तर नागपूर आणि यवतमाळ या दोन जिल्ह्यांना मात्र हीटवेव्हचा येलो अलर्ट असणार आहे। याचबरोबर सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापुराचा आणि साताऱ्याचा घाटाचा परिसर हा पट्टा मात्र म्हणजे दक्षिण महाराष्ट्रातला हा भाग इथे पावसाची शक्यता असणार आहे। पावसाच्या हलक्या सरी रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता इथे असणार आहे। मात्र 24-25 तारखेच्या तुलनेने पावसाची जी तीव्रता आहे ती कमी झालेली असणार असल्याचं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे। तर अशा पद्धतीचं वातावरण पुढचे काही दिवस असेल। आता वातावरणाची काय स्थिती किंवा पुढचे काही दिवस कसं वातावरण असणार आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे। मात्र आता तुमच्या भागात वातावरण कसं आहे, वातावरणाची काय स्थिती आहे, म्हणजे हीट वेव्ह आहे का, उन्हाचा कडाका आहे का किंवा पाऊस पडतोय का, नक्की वातावरणाची काय स्थिती आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही मुंबई तकला जर नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि वेदर संदर्भात तुमचे आणखी काही प्रश्न असतील, मग ते मान्सून किंवा शेती विषय जरी असले तरी तेही आम्हाला कमेंट करून नक्की विचारा। अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा मुंबई तक। धन्यवाद।